नमस्कार. ठरलं तर मग हे मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आज आपली सायली वडिलांसारख्या असणाऱ्या रविराज काकाकडे खरं तर एक मागणी मागत आहे किंवा इच्छा मागत आहे, तर ती त्यांनी पूर्ण करावी अशी ती त्यांच्याकडे रिक्वेस्ट करते. तर ते तिला म्हणतात की जरी तू माझी मुलगी नसली तरीही प्रत्येक इच्छा तुझी माझ्या मुलीसारखीच पूर्ण केली जाते ह्या घरात आणि केलीच जाणार. तर तुला काय हवं आहे तू माग आणि असं समज की तुला ते मिळालंच. मग इथे सायली हसते आणि म्हणते, हो मला ठाऊक आहे तुमच्याकडनं मला कधीच मान मिळाला नाही किंवा इच्छा पूर्ण झाली नाही असं होणारच नाही. तुम्ही माझी इच्छा दरवेळेला पूर्ण करतात आणि आत्ताची ह्या वेळची जी माझी इच्छा आहे जरा विचित्र आहे, तुम्ही मला प्रश्न करायची नाही. तर ती म्हणतात काय आहे. तर ती सांगू लागते की आज आपण कुठेतरी जायचं आहे, तुम्ही मी आणि प्रतिमा आत्या, आपण तिघांनीच गाडीतनं रात्री जायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत याल का. ते तिला म्हणतात हे काय आहे विचित्रच आहे, पण तुला आम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही तुझ्यासोबत तू म्हणशील तिथे आणि तसं यायला तयार आहे. आता इथे त्यांनी पूर्णपणे तिला साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळणार. प्रश्न विचारायचे नाही ही जी तिची अट आहे ना ही पण मान्य करण्यात आलेली आहे. आणि आता ते ठरवल्याप्रमाणे आता रात्री जायचे तर बोलणं व्यवस्थित झाल्यानंतर आपण जाऊया असं ठरतं. आणि आपण पुढे पाहतोय तितक्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो. अगदी महत्त्वाचं काम आहे म्हणूनच फोन केलेला आहे असंही तो सांगतो. आणि तो सांगू लागलेला आहे, हे बघ आज ना जी मीटिंग आहे ती ऑनलाईन आहे आणि ती आपल्याला महत्त्वाची असल्यामुळे करावीच लागणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर आपली सायलीला प्रश्न पडतो की जर तुम्ही गेलात तर मग कसं होईल. ती त्याला खुणवते तर तो तिला म्हणतो की मी पटकन जातो आणि लवकरच येतो, तोपर्यंत तुझी तयारी चालू ठेव. आता इथे सायली त्याला हट्ट करते की जाऊ नको, पण काम महत्त्वाचं असल्यामुळे मला जावं लागेल, थोड्याच वेळात मी परतही येतो असंही तो सांगतो. आणि सायली मग तिथे धीर धरते, आता बोलत नाही कारण काकांसमोर काही बोलायचं नाही आहे ना. आता आपण पुढे हेही पाहत आहोत की अर्जुनला महत्त्वाचं काम आहे तर रविराज म्हणतो की जाऊ दे नंतर येईलच तो. तर त्या बोलण्यावरती मग ती सायली होकार देते. आत्ता खरं तर महत्त्वाचं काम इथे बघायला मिळणार आहे ते म्हणजे ह्या राकेशने फोन करून त्याच्या बापाला माहिती दिलेली आहे की सायली आणि अर्जुनने काय प्लॅन केला आहे. त्यांच्या मनामध्ये ते सगळं जुनं जे घडलं आहे ते घडवून पुन्हा आणायचं जेणेकरून सायलीची गेलेली स्मृती परत येईल. तर त्याच्यासाठी ते प्रयत्न करताय. इथे मात्र नागराज म्हणतोय मुलाला की असं झालं का होतंच कामा नाही, कारण हे जर घडलं आणि त्यात सायलीची काय म्हणते स्मृती परत आली, तिला जर आठवलं ना तिचे आईवडील कोण आहे, मग ती रविराजला सांगेल. आणि रविराजला तर काय बापरे दुधात साखर पाडावी, त्याला त्याची मुलगी मिळाली ह्या गोष्टीचा आनंद इतका राहील ना, तो एका मिनटात एका पायावरती उभा राहून लगेच सगळी प्रॉपर्टी ना त्या सायलीच्या नावावर करेल. आणि आपल्या हातात काय चिंचोक आहे असं म्हणत तो मुलाला सांगतो की काहीतरी कर बाबा, ते सत्य त्या सगळ्यांसमोर यायलाच नको. आता इथे मुलगा म्हणतो की बाबा तुमची जी इच्छा आहे इतक्या वर्षांची ती मी नक्की पूर्ण करेल. मला माहिती आहे की आत्तापर्यंत आपण फक्त अपयशच पाहिलं ना, अपयशच आपल्या हाती लागले, पण आत्ता जी तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे. आणि तो म्हणतो की मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे हे सगळं किल्लेदार कुटुंब संपणार आहे. तर आता नागराज म्हणतो नक्की करणार काय. तर तो म्हणतो की बाबा फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, काहीही विचारू नका. बाप आता काहीच विचारत नाही मुलाला. पण आता आपल्याला पुढे एकदम भयंकर गोष्टीही पाहायला मिळणार आहे ज्या खरं तर आपण इमॅजिन पण करू शकत नाही. खरं तर हा रविराज, सायली आणि प्रतिमा यांच्यावरती पुन्हा एकदा हल्ला करून त्यांचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार. आता सायलीला अर्जुन आणि सायली बोलत असतात तर सायली म्हणते अर्जुनला की तुम्ही लवकर जा आणि लवकर या, मला फार भीती वाटते. तर अर्जुन म्हणतो भीती तर मलाही वाटते, आपण काही चुकीचं तर नाही ना करू दे, आपल्या अजून काही चूक तर नाही ना घडणार, ह्या गोष्टीची भीती खरं तर मला पण खाते. आपल्या बाळासाठी ही खूप रिस्की आहे, पण आपण जे करतो आहे त्या तुझ्यासाठी करतो आहे, तुझ्या भल्यासाठी करतो आहे हेही मला माहिती आहे. सायली म्हणते मला खरं तर माझ्या बाळाचा जीव धोक्यात घालून हे सगळं करणं आवडत नाही. मी पण एकदम सेफमध्येच राहणार आहे आणि जर मला वाटलं ना काही चुकीचं होते किंवा बाळाच्या जीवावर बेतू शकतं तर मी लगेच माघार घेऊन टाकेन आणि तो सीन आपण क्रिएट करणार आहे तो कॅन्सल करून टाकूया. तर इथे दोघंही एकमेकांना आश्वासन देतात की आपण काही रिस्की काम करायचं नाही आणि एकमेकांना शुभेच्छाही देतात की आपला जो प्रवास आहे, जी आपली इच्छा आहे ती व्यवस्थित पार पडो असं म्हणत आता सायलीला अर्जुन म्हणतो की मी येतो, माझी मीटिंग वगैरे संपवून महत्त्वाची असल्यामुळे जावं लागते, पण ठीक आहे
तू तुझी काळजी घे, बाळाची काळजी घे. आता अर्जुन गेलेला असतो आणि खाली आल्यानंतर प्रतिमा आपल्या जावेला म्हणजे सुमनला सांगू लागते की आज रात्री आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, ते ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे म्हणून जायचं आहे आणि आम्ही तिघंच जणं जाणार आहे. तिघं म्हणजे सायली, अर्जुन, आपली सायली, प्रतिमा आणि रविराज. मग कुठे चालले ते विचारायचं नाही कारण ते सरप्राईज आहे असं इथे पुन्हा एकदा सायलीने सांगितले. आणि आता सायलीचं सरप्राईज म्हटलं आता कोणीच काय म्हणत नाही. आणि आता हे जे सरप्राईज आहे, हे जे सरप्राईज आहे ते सरप्राईज न राहता खरं तर एकदम भीष्ण रूपांतर होणारे ह्या सगळ्या गोष्टींचं राकेशमुळे ते सगळं घडून येणारे. हा राकेश तर बापाच्याही वर ताण निघालेला आपल्याला पाहायला मिळणार. हा राकेश कपटीपणा करण्यात बापाच्याही पुढचा पाऊल आणि बापाचाही बाप निघाला भाऊ. चला आता आपण इकडे पाहतोय इथे ना खरं तर जे लेटर आले आहे अस्मिताचं म्हणजे तिचं जॉईनिंग लेटर आलेलं आहे की तुम्हाला जॉब मिळाला आहे, तुम्हाला जॉबवर स्वीकारण्यात आले. हे जे लेटर आहे ते पडलं आहे आपल्या कल्पनाच्या हातात. कल्पनाचा ताव पाहणं जो काय फार चिडलेली मुलीवरती. ती मुलीला म्हणते की खरं तर तुला जॉबला जायची गरजच काय, आत्ता ह्या क्षणाला तुझ्या मुलाला ना पैसा नको आहे, आई हवी आहे, तू त्याला आई पण दे, त्याला आई होऊन त्याला सांभाळ, तू हेच काम कर ना. ती तावाने बोलत असते आणि आईला ती म्हणत असते की तू मला समजूनच घेत नाही, माझी काय इच्छा आहे, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, माझ्या मुलाला तुमच्या आणि तुमच्या पैशांवर मोठं नाही करायचं आहे मला, तर मला माझ्या जीवावर काहीतरी उडी मारू दे, काहीतरी करू दे. तर इथे सायली आपल्या कल्पनावरती अस्मिता इतकी संतपली, तिचंही काय ऐकून घेणं होते आणि त्या दोघींमध्ये 2-2, 4-4 शब्द करता करता भरपूर भांडण झालेलं पाहायला मिळतं. आणि ते भांडण खरं तर पूर्ण आजीचा आवाज आल्यावर लगेच थांबतं. पूर्ण आजीसमोर कुठलाही तमाशा नको म्हणत आता इथे अश्विनने लगेच भांडण ताबडतोब थांबवलेलं आहे आणि आजीला पाहिल्यावर सगळेजण विषयांतर करतात. मात्र अस्मिता तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिला ना तिच्या मुलासाठी काहीतरी करायचं आहे, ह्या असं आश्रितासारखं नाही त्याला लहानचं मोठं करायचं. तर आता तिचं ते म्हणणे खरं तर पटेना कोणाला, पण ठीक आहे आता ती म्हणती म्हटल्यावर आता इथे आजी आली म्हटल्यावर लगेच सगळेजण शांत बसतात. नाही आजीसमोर कोणीही विषय काढू नका असं अश्विन सांगतो, कारण आजीची तब्येत बरी नसते, आजीसमोर असं भांडणं वगैरे बरं दिसत नाही, तर लगेचच सगळेजण गप्प होऊन जातात. आता खरं तर आजी आलेली आहे. आजी म्हणते की सायली मला कॉफी दे आणि सायली म्हटल्यानंतर लगेचच कल्पना म्हणते अहो विसरलात का तुम्ही, सायली प्रतिमाकडे गेली आहे ना माहेरपणासाठी. तर आता तिची इतकी सवय झाली आहे ना त्याच्यामुळे तिचं सारखं तोंडात नाव येतं असं म्हटल्यावर आजी म्हणते मला खरं तर करमतच नाही, ती घरात नाही तर तिला बोलवून घ्यायचं का, मग तिचं माहेरपणाचं आपण एवढा घाट घातला आणि तिला बोलवून घ्यायचं का उपयोग. मग अस्मिता म्हणते आजी आपण एक काम करूया ना, आपण ना आज सायलीला भेटायला त्यांच्या घरी जायचं का. आजी म्हणते वाव माझ्या मनातलीच गोष्ट बोलली, प्रतिमाकडे जायला काय हरकत आहे, आपल्याला भेटणंही होईल जाणंही होईल. आणि मग दोघीजणी आता ठरवतात की आपल्याला जायचं आहे प्रतिमाच्या घरी. तितक्यात अर्जुन येतो. अर्जुन त्याच्या आईला म्हणतो की माझं ना महत्त्वाचं मीटिंग आहे मी रूममध्ये, आणि तिकडनं मीटिंग झाल्यावर मला लगेचच रविराज काकाच्या घरी पण जायचं आहे. तर इथे कल्पनाला आधीच राग आलेला आहे अस्मिताचं, तर ती मुद्दाम म्हणते का आपल्या घरात सांगून द्यायची पद्धत राहिलेलीच नाही, सतत कुठंतरी जायचं आहे मला न सांगताच जायचं आहे का तुम्हाला. तो म्हणतो अगं मी ना रविराज काकाकडे सायलीसाठी भेटायला जाणार आहे बस. तर इथे टोमणे टामणे आता इथे मारताना जेव्हा पाहिले कल्पना चिडली, तर अस्मिता लगेचच अर्जुनला म्हणते अर्जुन आजीला आणि मला ना सायलीला भेटायला यायचं, तर तुझी मीटिंग झाली का आम्हाला पण घेऊन जा, आम्ही तोपर्यंत तयारी करतो. आता अर्जुनला प्रश्न पडला आहे हे जर माझ्यासोबत आले ना आणि आज जो घाट घातला आहे तो जर घालता नाही आला तर मग सगळं प्लॅन फेल जाईल. आता काय करावं त्याला पेच पडला आहे. तो म्हणतो की जाऊ दे सायलीशी बोलतो मगच ठरवतो काय करायचं, आत्ता मीटिंग पहिले करून घेतो. आणि मग तो मीटिंग करायला त्याच्या खोलीमध्ये जातो. आणि इथे मग आजीला आणि अस्मिताला फार आनंद होतो की आपल्याला जायचं आहे सायलीकडे. तर त्या पण म्हणते की आपण पण आवरून घेऊया, तयारी करूया. आणि अस्मिता मग तिला म्हणते की चल आजी मी तुझ्या खोलीत तुला ना साडी वगैरे काढून द्यायला मदत करते, तुझी तयारी झाली का मी माझी तयारी करते. त्या दोघीजणी खोलीत गेलेल्या असतात. तर इथे कल्पना म्हणते पाहिलं ना विषय टाळण्यासाठी आजीच्या मागे निघून गेली ही मुलगी. तर आता हे आपल्याला पाहायला मिळतं खोलीमध्ये अस्मिता ही आजीला साडी काढून देत असते. साडी काढून देत असताना तिला एक कॉल येतो आणि तो कॉल पाहिल्यावर तिला खरंच खूप आनंद होतो, कारण तो कॉल आलेला असतो त्या कंपनीकडनं जिथे तिला जॉबची ऑफर मिळालेली आहे, लेटर पण मिळाले. तिला असं वाटतं जॉईनिंगसाठी यांनी पुन्हा एकदा मला कॉल केला आहे. ती खूप खुश होते. ती लगेच फोनवर बोलू लागते की बोला ना सर काय म्हणताय. आता समोरून सर म्हणतात की आम्ही ना तुम्हाला जॉबवर नाही घेऊ शकत, तर त्याचं कारण काय म्हणून ती विचारू लागते. तुम्ही मला एवढं लेटर पाठवलं आहे, मला होकार दिला आहे ना, आता तुम्ही डायरेक्ट कसं काय नाही म्हणू शकता.
तर तिकडनं तो म्हणतो की मला तुमच्याबद्दल एक गोष्ट कळाली फार भयंकर आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवले की आम्ही तुम्हाला जॉबला घेणारच नाही आहे. तर काय गोष्ट कळाली हे तर काय आपल्याला कळलेलं नाही आहे. पण पुढे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना फार संतापलेली असते. ती म्हणते की मी आत्ताच्या आत्ता जाते आणि अस्मिताशी बोलूनच येते. तर अस्मिता तिच्या खोलीमध्ये आजीच्या खोलीत असते. ती जाते तिकडे तावा आणि तितक्यात प्रताप घरी येतून प्रताप बायकोला म्हणू लागतो की तू एवढी चिडलेली काय झालं आहे बुवा. मग ती सांगू लागते की आपली मुलगी अस्मिता बघा ना कशी वागते, तिने जॉब पाहिला आहे आणि आपल्याला यातली एकही गोष्ट कळू दिलेली नाही आहे. आणि जॉबवरती जाण्यासाठी ती बाळाला काय कुठे ठेवणार आहे, काय करणार आहे, काहीच माहीत नाही. तर आता इथे हे सगळं ऐकल्यावर प्रताप ते बोलतच असतो, तितक्यात घराच्या बाहेर आपल्या रूमच्या बाहेर अस्मिता येते ना. अस्मिता म्हणू लागते की मामा तुझी जी इच्छा होती ना ती पूर्ण झाली, आता इथे काय केलं आहे बुवा मी, म्हणून ती विचारू लागते बुवा का एवढी माझ्या संतापली. तर इथे ती सांगते की तुझी इतकी इच्छाशक्ती प्रबल होती ना, तुझ्या इच्छाशक्तीसमोर बघ देव पण हारला. तुला वाटत होतं ना मी कामावर जाऊ नये, जॉबवर जाऊ नये, तर मला जॉबवर आता आलेलं लेटर जॉबचं तर त्याच्यावर लगेच काढून पण टाकलेले. तर का काढून टाकलं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्यावेळेला ती म्हणते की माझं नशीब फारच खराब आहे, त्याचा दृष्टावा आता मिळालाच आहे. नशीब खराब असल्याचं कारण काय, आता ती सांगते की मला कामावरून काढून टाकलं आहे कारण दिलं आहे की सचिनने तिथे जाऊन सांगितलं आहे की ती मुलगी लूज कॅरेक्टरची आहे, चांगली मुलगी नाही आहे, त्याच्यामुळे मला कामावर ठेवणार नाही असं त्या लोकांनी सांगितलं. का बरं माझ्याच बाबत असं सगळं घडत असतं असं म्हणत बिचारी रडू लागते. आणि ह्या सचिनमुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी अशी हार मिळते आणि तिचा खूप संताप होतो की असंच माझ्यासोबत हा सचिन कायम आयुष्यभर करणार आहे का, मी माझ्या पायावर कधी उभं राहू का नको. तर इथे तिचं ते रडणं, ती दुखावलेलं मन ती सगळ्यांसमोर व्यक्त होते. सगळ्यांना क्षणभर का होईना तिच्याबद्दल फार वाईट वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर ती रडू लागते. ती रडू नये म्हणून कल्पना तिला म्हणते की नको रडू बाळा. पण आता इथे अस्मिता इतकी चिडलेली आहे, ती तिच्या आईला म्हणू लागते की तू माझ्याशी बोलूच नको, तुझी इच्छा होती ना, तुझी इच्छेने विजय मिळवला आहे आणि माझी नोकरी गेली, आता मी आयुष्यभर तुम्ही दिलेल्या भाकरी खाते आणि माझं पोर लहानचं मोठं करते, असं रागाने बोलते निघून जाते. कल्पना म्हणते की माझं काय चुकलं, मी बाळाचा विचार केला, बाळासाठी मी तिला कामाला जाऊ नको लहान येते म्हणून त्याचा विचार केला आणि ही माझ्यावर चिडते, मलाच दोषी ठरवते. बिचारीला इतकं वाईट वाटतं ती तिच्या खोलीत रडत निघून जाते. आता अश्विन म्हणतो की मी मम्माशी बोलतो. तर इथे प्रताप म्हणतो की सायलीने अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टीतलं काही सांगू नका, मी अस्मिताशी बोलतो आणि पर्याय काढतो. आणि अश्विन म्हणतो ठीक आहे बाबा, मी आईशी बोलतो, आईला शांत करतो. काय घडते आपल्या घरात, खरंच वाईटच गोष्टी काय घडत असतात आपल्यासोबत, ही खंत पण ना अश्विनला वाटते आणि तो बोलून पण दाखवतो. आता प्रताप गेला आहे अस्मिताशी बोलण्यासाठी. अस्मिताला समजावू लागतात की बाळा तू जो हे काही प्रकार करते तो कशासाठी करते. तर ती म्हणते की माझी इच्छा होती की मी माझ्या पायावर उभं राहावं, कोणावरती अवलंबून राहू नये. इतके दिवस मी तुमच्यावर नंतर सचिनवर अवलंबून राहिले, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे, मला माझ्या बाळासाठी एक अशी आदर्श आई व्हायचं आहे. मला खरं तर माझ्या बाळासाठी असं काहीतरी करायचं आहे की त्याला बी अभिमान वाटला पाहिजे की ती माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे, तिने माझ्यासाठी काय केलं ह्या गोष्टी त्यालाही जाणवायला हव्या. मी आयतं माहिती बसून आत्ता पण खातेच आहे खाणारच आहे, पण मला काय वाटतं माझ्या मुलासाठी मी काहीतरी करावं, काहीतरी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. खूप मेहनत केली, खूप ठिकाणी खूप इंटरव्ह्यू दिले आणि एवढे इंटरव्ह्यू देताना माझी तारेवरची कसरत होत होती. मी घरात खरं बोलू शकत नव्हते कारण मामा नाही म्हणायची मला इंटरव्ह्यूला जायला. तर मी हे सगळं लपून छपून पण केलं, मला माफ पण करा, पण मला माझ्यासाठी माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं आहे. प्रतापचं म्हणणं असतं की माझी पण इच्छा आहे तू बाहेर जाऊ नये, कामं करू नये, जॉब वगैरे, पण तुझी इच्छा काय आहे. तर अस्मिता स्पष्ट सांगते की माझी इच्छा माझ्या मुलासमोर माझी इमेज चांगली व्हावी म्हणून मला जॉब करायचं आहे. तर आता प्रताप म्हणतो तुझी इच्छा आहे तर तू नक्की कर. तिला फार आनंद होतो. पण मम्मा, तर इथे प्रताप म्हणतो मी तिला समजावून सांगतो, पण एवढी करताना तू बाळाला घेऊन जायची, बाळाला कुठे ठेवायचे हा प्रश्न विचारल्यावर ती सांगते की मी बाळाला ना चैतन्याकडे ठेवायची, चैतन्यने मला ह्या सगळ्या गोष्टीत खूप साथ दिली. हे ऐकल्यावर प्रताप म्हणतो काय आता पुढे काय होतं हे तर पुढे गेल्यावरच आपल्याला कळणार आहे. आत्ता आपण मुद्दा मी ती सायली एक न्यूज वाचते आणि त्या न्यूजवरती काय प्रतिक्रिया येते प्रतिमाची ती सहजच चेक करते. आणि इथे ती वाचते की एक अपघात झाला, त्यात आई वडील मुलगा गेला, दुसरा अपघात झाला ज्यात 2 जण वाचवले, 1 जण गेला. एवढे सगळे अपघात कसे घडतात ना. खरं तर सायली म्हणते मला फारच प्रश्न पडतो दरवेळेला एवढे अपघात एवढं हे. प्रतिभा म्हणते मला तर अपघात म्हटलं की आता ती काळी रात्र आठवती, नकोसं होऊन जातं मला ते. आणि सुमन म्हणते बघ ना गं किती वाईट वाटतं ना कोणाचं घरच्याशी कोणी गेले तर.
तर प्रतिमासमोर मुद्दाम सायली म्हणते, मला तर कधी कधी प्रश्न पडतो, एवढे अपघात खरे घडतात की कोणी घडवून आणतं काय माहिती. तर हे सगळं मुद्दाम ती बोलून दाखवते आणि आपली प्रतिमा जी आहे तिला ती काळी रात्र आठवते आणि ती म्हणते की आमच्या बाबतीत जे घडलं ना तो योगायोग तर अजिबातच नव्हता, ते जाणून बुजून घडवून आणलेला प्रकार होता. आणि ती रात्र, ते सगळं काळोख, ते सगळं आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणी, ह्या सगळ्या आठवणी मला नकोशं वाटतात. तर तिथे प्रतिमाला सायली म्हणते, तुम्ही ते सगळं विसरलं, तुम्हाला खरंच आठवतं का ते सगळं. बस आता प्रतिमा डोळे बंद करते, ती रात्र आठवू लागते, ते क्षण एक एक काय काय घडलं, कसं निघालो आम्ही, आमच्या मुलीला मागच्या सीटवर बसवलं, आम्ही पुढे बसलो, कसं आम्ही त्या रस्त्याने जात असताना काय काय दिसलं, काय घडलं, त्या सगळा जो लेख अनुक्रमानिका आजी आहे ना ती ते सांगायला प्रतिमाने सुरुवात केली. ती स्टेप बाय स्टेप सगळ्या घटना पुन्हा एकदा आठवून सांगते आणि त्यात तन्वी सगळ्या ऐकत असते. त्या सगळ्या गोष्टींचा तिला खरं तर उपयोग होणार आहे, तिला जो रिक्रिएट सीन करायचा आहे त्याच्यासाठी. तितक्यात ना अस्मिताचा कॉल येतो. अस्मिता म्हणू लागते की तू माहेरी गेली तर माहेरचीच झाली, आमची आठवण येते की नाही. तर ती म्हणते हो येते ना, बोला ना काय चाललं आहे. तर इथे अस्मिता म्हणते की आम्हाला ना तुझी फार आठवण येते, आजी आणि मी, आम्ही दोघींनी ठरवलं की तुला भेटायला प्रतिमाच्या घरी यायचे. तर इथे काय तुम्ही इकडे येत आहे हे ऐकल्यावरती तिला खरंच खूप शॉक लागतो. आता तिला टेन्शन आले, ते जर इथं आले तर मग आम्ही घराबाहेर कसं पडू. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की राकेश हा अर्जुन आणि सायलीच्या नकळतपणे त्यांच्या विरोधात नवीन चाल रचतोय. खरं तर रविराजच्या गाडीतनं जायचं म्हटलं, त्याने रविराजच्या गाडीचे ब्रेक फेल करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो ऐकल्यावरती खरंच शॉकच लागेल, कारण त्याने ब्रेक फेल केले पण गाडीचे. आता आपण इथे पाहतो एक सायली अर्जुनला कॉल करते आणि सांगते की आजीला नास्मिताला इथे यायचे, पण काहीही करा आज नको त्यांना इकडे येऊ देऊ, आज आपण तो सीन क्रिएट करायचा आहे, आठवणीत आहे ना. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी काहीतरी आयडिया करतो आणि आजच्या दिवस ती गोष्ट टाळतो आणि मग उद्या बघूया. तर इथे आपण पाहतोय त्या गाडीत बसून सायली, प्रतिमा आणि रविराज निघालेले आणि त्यांची गाडी गेल्यानंतर इथे हा डॅम्बिस हसतोय आणि म्हणतोय की बाय बाय किल्लेदार, कायमचे आता इथून तुम्ही आयुष्यभर निघून जा, कारण त्यांनी गाडीचा खरोखर ब्रेक फेल केला आहे. आता पुढे जे सीन होतील, ज्या घटना घडतील त्या पाहण्याला खूपच काटा येणार आहे अंगाला, थरारक अशा घटना घडणार, त्याच्यात कोण काय गमवतोय की काय कमवतोय हेही आपल्याला पाहायला मिळणार. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.